नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण नेहमी पाहतो की भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी महागातली मिठाई, पेढे किंवा भरगच्च फुलांचे हार अर्पण करतात. पण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे भावाचे भुकेले आहेत. त्यांना तुमच्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या श्रद्धेची किंमतही जास्त आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणीतरी साधूच्या रूपाने गुप्त धन देऊन जाईल. आज हा मंत्र फक्त एक मंत्र आहे. फक्त 2 सेकंद ऐका. विश्वास बसत नसेल तर ऐकून बघा, तुम्हाला गोष्ट ही नक्की पटेल. कोणीतरी साधूच्या रूपाने गुप्त धन देऊन जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव किंवा शंका खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून स्वामींचे आशीर्वाद नक्की मिळवा. तर मित्रांनो, चला तर मग आपण आजच्या या खास व्हिडिओला सुरुवात करूया. कोणीतरी साधूच्या रूपात गुप्त धन देऊन जाईल. या वाक्यामागील आध्यात्मिक सत्य, श्रद्धा, चमत्कार आणि स्वामी कृपेची गूढ अर्थ. आपल्या भारतीय अध्यात्मात एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. स्वामी दिसत नाहीत पण असतात, बोलत नाहीत पण ऐकतात, देताना सांगत नाहीत पण भरभरून देतात. अनेक भक्तांच्या मुखातून आपण ऐकतो, कोणीतरी साधू आला, 2 शब्द बोलला, काही दिलं आणि आयुष्य हे बदलूनच गेलं. हे ऐकताना प्रश्न पडतो, खरंच कोणीतरी साधूच्या रूपात येतो का? तो गुप्तधन देतो म्हणजे नेमकं काय? हा मंत्र एकदा ऐकला किंवा म्हटला की चमत्कार होतो का? आज या संपूर्ण विषयाकडे आपण अंधश्रद्धा न करता पण श्रद्धा ठेवून पाहूया. मित्रांनो, साधू म्हणजे नेमकं कोण? साधू म्हणजे फक्त भगवी वस्त्रे, जटा किंवा कंठीमाळ नव्हे. साधू म्हणजे तो स्वतः साधलेला आहे, ज्याने अहंकार सोडला, जो देवाशी एकरूप झाला. किंवा अनेक वेळा साधू सामान्य माणसाच्या रूपात येतो. मित्रांनो, एखादा गरीब किंवा एखादी अनोळखी व्यक्ती, त्यानंतर एखादा वृद्ध माणूस किंवा कधी एखादा त्रास देणारा व्यक्तीसुद्धा आपल्या जीवनामध्ये साधू म्हणून येतो. कारण देव नेहमी परीक्षा घेतो, प्रदर्शन करत नाही. मित्रांनो, आणि गुप्तधन म्हणजे खरंच पैसा असतो का? बहुतेक लोक गुप्तधन या शब्दाकडे लगेच सोने, पैसा, नोटा, धन अशा अर्थाने पाहतात. पण अध्यात्मात गुप्तधनाचा अर्थ हा वेगळा आहे. मित्रांनो, आध्यात्मिक गुप्तधन म्हणजे मनाची शांती, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटात अचानक मिळणारा मार्ग, आत्मविश्वास, वेळेवर मिळणारी मदत, चुकीच्या वाटेवरून परत येण्याची जाणीव. हे धन डोळ्यांना दिसत नाही पण आयुष्य बदलून टाकतो. मित्रांनो, त्यानंतर आहे साधूच्या रूपातील स्वामी. स्वामी समर्थ महाराजांविषयी असंख्य अनुभव आहेत. कोणाला ते वृद्ध ब्राह्मण म्हणून भेटले, कोणाला फकीर म्हणून भेटले. मित्रांनो, कोणाला भिक्षुक म्हणून भेटले आणि तर कोणाला स्वप्नात. आणि स्वामी कधी
सांगत नाहीत मी स्वामी आहे. ते फक्त काम करून जातात आणि अदृश्य होतात. तर मित्रांनो, हा मंत्र एकदा ऐका, चमत्कार नक्की होईल. याचा खरा अर्थ, इथे मंत्र म्हणजे जादू नाही. मंत्र म्हणजे मनाला योग्य दिशेने नेणारा शब्द. खरा मंत्र हा आहे, जे मिळेल ते स्वामींची इच्छा समजून स्वीकारतो. जे जाईल ते स्वामींनी काढून घेतले असे समजतो. आणि जे येईल त्यासाठी कृतज्ञ राहतो. हा मंत्र मनात रुजला की लोभ कमी होतो स्वामी भक्तांनो. भीती कमी होते स्वामी भक्तांनो. विश्वास वाढतो. आणि योग्य वेळी योग्य गोष्टी आपोआप मिळू लागतात मित्रांनो. म्हणून स्वामी समर्थ या जगामध्ये आणखी पण आहेत. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही त्यांची सेवा करून पहा मित्रांनो. त्यानंतर आहे चमत्कार म्हणजे काय? तर चमत्कार म्हणजे बंद दार अचानक उघडणं, निराशेतून आशा मिळणं आणि अशक्य वाटणारी गोष्ट सहज होणं. योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटणं मित्रांनो. हे सगळं हळूच घडतं, आवाज न करता. तर मित्रांनो, अनेक भक्तांचे अनुभव आणि संक्षेप. एखाद्याला नोकरी मिळण्याआधी एक साधू भेटतो. 2 शब्द बोलतो आणि निघून जातो. एखाद्याला आर्थिक अडचणीत अचानक कुणीतरी मदत करतो. एखाद्या चुकीच्या निर्णयाआधी अंतर्मन आवाज देतं, थांब. हेच ते गुप्तधन मित्रांनो. आपल्याला गुप्तधनाचीही जाणीव झाली पाहिजे. जे आपल्या डोक्यामध्ये काही शब्द अलग येतात ना, ते स्वामींचेच असतात, पण ते आपल्याला कळत नाही. रोज करा हा साधा पण प्रभावी स्वामी उपाय. सकाळी किंवा रात्री. नंबर 1, डोळे बंद करा. नंबर 2, मन शांत करा. नंबर 3, मनात म्हणा. तर काय म्हणायचं मित्रांनो? तर मनात म्हणायचं, श्री स्वामी समर्थ. मला जे हवं आहे ते नाही, पण मला जे योग्य आहे ते द्या. माझ्या लोभाला नाही, माझ्या आत्म्याला समृद्ध करा स्वामी. नंबर 4, 3 वेळा नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. फक्त इतकंच स्वामी भक्तांनो. एवढंच म्हणा. तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचे, कोणताही मंत्र पैसा पाडून देत नाही. कोणताही साधू लॉटरी देत नाही. देव फसवणूक करत नाही, पण देव दृष्टी बदलतो, मार्ग दाखवतो आणि योग्य वेळ आणतो स्वामी भक्तांनो. आणि शेवटचा संदेश नक्की ऐका. तर मित्रांनो, जर तुमचं मन खरंच स्वच्छ असेल, जर तुमची श्रद्धा खोटी नसेल, तर स्वामी कधी ना कधी साधूच्या रूपात, अनुभवाच्या रूपात किंवा शांततेच्या रूपात नक्कीच भेटतील मित्रांनो. तेव्हा तुम्हाला समजेल, खरं गुप्तधन हे पैशात नव्हे, तर स्वामी कृपा